नमस्कार. मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नवीन वर्षाला सुरू व्हायला 2च दिवस राहिलेले आहेत. 2024 लवकरच आपण 2024मध्ये पदार्पण करत आहोत. तर जे कोणी माझ्या चॅनलवरती माझे कोणी सबस्क्रायबर असतील, जे कोणी माझं चॅनल पाहत असेल त्यांना माहीत असेल की गेल्या महिन्यात आपण मिशन डिजिटल भारत मराठीमध्ये आणि मिशन व्यक्तित्व भारत हिंदीमध्ये अशी एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये जे व्हिडिओ असे असतात की ते आपल्याला कॅरेक्टर बिल्डिंगसाठी, आपलं व्यक्तित्व घडवण्यासाठीचे एक 35 ते 40-50 मिनटाचे व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण बोर्डवरती नोट्स वगैरे काढतो. असे आपण ऑलरेडी सुरुवात केली आहे, जेणेकरून आपल्याला 2024मध्ये आपलं एक व्यक्तित्व घडवण्यासाठी खूप खूप मदत होणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर आपण गेल्या आठवड्यातच मेडिटेशन व्हिडिओ दर दिवशी रोज सकाळी 5 वाजता माझ्या यूट्यूब चॅनलवरती मेडिटेशनचा 10 मिनटाचा साधारण व्हिडिओ अपलोड होतो आणि आपण 8 दिवस होत आले आहेत त्या व्हिडिओजला. तर तेही आपण सुरुवात केली आणि रोज आपण ती सवय लावून घेणार आहोत त्यामध्ये. आणि आता अजून एक व्हिडिओ सिरीज आजपासून आपण सुरू करत आहोत आणि ती आहे सेल्फ मास्टरीवरची. येस, स्वतःवरती आपल्याला काम करायचं आहे. आपलं स्वतःच्या अंगीभूत गुणांना आपल्याला बाहेर आणायचं आहे आणि ती मास्टरी करायची आपल्याला आपल्या स्वतःवरती. तर मी म्हटलं का नाही, नवीन वर्ष सुरू होत आहे तर त्याच्या 2 दिवस आधीच तुम्हाला थोडंसं अजून मोटिवेट करूया आपण, जेणेकरून 1 तारीख येते, सर्वजण नक्कीच उत्साही असतील, काहीतरी नवीन करण्याचे, नवीन संकल्प करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तयार असतील. तर म्हटलं आपणही 2 दिवस आधीच ह्या व्हिडिओ सिरीजला सुरुवात करूया. आणि ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये एक साधारण 6 ते 7 किंवा ऑन अन ॲव्हरेज 8 ते 10 मिनटाचे व्हिडिओ असतील. त्याच्यातही आपले असे विषय असतील की ज्याच्याकडून आपल्याला आपलं स्वतः पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आपलं एक पर्सनॅलिटी खुलण्यासाठीचं एक हे असेल. तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या व्हिडिओला, या व्हिडिओ सिरीजमधल्या सेल्फ मास्टरीमधल्या व्हिडिओ सिरीजला, जो विषय आहे आजचा आपला सकारात्मक ऊर्जेचं जी रेट आहे, म्हणजे व्हायब्रेशन रेट, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन रेट कसा वाढवायचा आणि ही सकारात्मक ऊर्जा म्हणजे कसं आणायचं असतं, कशी गरजेची आहे, कसं आपण त्याचा रेट हळूहळू आपल्या आयुष्यात वाढवायचा आहे ते जाणून घ्यायचं आहे. आणि नक्कीच हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला काही पॉईंट्स वाटतील तर ते पॉईंटर्स लिहून घ्यायचे आहेत. जसं मी नेहमी माझ्या मिशन डिजिटल भारत, व्यक्तित्व भारत या व्हिडिओ सिरीजमध्ये सर्वांना सांगतो की कुठलाही व्हिडिओ पाहताना तुम्ही नोट्स काढायची सवय लावून घ्या. हाताने पेन घेऊन ती वहीवर, तुमच्या डायरीवरती नोट्स काढायच्या आहेत. तर जाणून घेऊया सकारात्मक ऊर्जेचा जो रेट आहे ही आपल्याला कसे वाढवता येईल. मला सांगा, यशस्वी माणूस आणि अयशस्वी माणसामध्ये काय फरक असू शकतो, किंवा एक सामान्य माणूस आणि एक असामान्य कर्तृत्व करणाऱ्या माणसांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे तुम्ही जे काही बघता, ऐकता, वाचता याच्यावरून तुम्हाला काही समजतं का की काय काय फरक असेल असा एक उत्तुंग व्यक्तिमत्वामध्ये आणि एक सामान्य माणसांमध्ये? तो माणूस सामान्यच का, आणि एक असामान्य असा का होतो? कारण का प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल्स आणि काही ना काहीतरी छान असतंच, पण ती ऊर्जा ते आपण ना जागृत करत नाही. प्रत्येकामध्ये ती एक धमक असते. ती धमक आपण थंड असते, कारण का आपण ती जागृत करण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि जे हे व्हिडिओ पाहत आहेत, ह्या असे जे व्हिडिओ पाहत आहेत, मला माहीत आहे जे कोण पाहणार त्यांना काहीतरी आयुष्यात करायचं आहे, तीच लोक हे व्हिडिओ पाहणार. आणि ज्यांना करायचं नाही, नक्कीच त्यांना ते नोटिफाई होणार नाही आहेत आणि ते पाहणारही नाही आहेत, जरी त्यांना असाच हा व्हिडिओ केला तरी. जे पाहणार त्यांना नक्कीच आयुष्यात काहीतरी पुढे करायचं आहे आणि म्हणून ते पाहत आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक आहे का की काय आपल्याला सकारात्मक ऊर्जा ही कशी, म्हणजे काय आणि फरक असतो यशस्वी आणि अयशस्वीमध्ये. तर तुम्ही पाहिलं असेल, आपण काही उदाहरणं पाहूया. मग ते आहे, पहिलं मी सांगेन लता मंगेशकर आहेत, सचिन तेंडुलकर आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, रतन टाटा, असे
नरेंद्र मोदी आता, असे बरेच उदाहरणं असतील, ते तुम्हालाही माहिती असतील, की असे उत्तुंग व्यक्तिमत्वांमध्ये काय असे वैशिष्ट्य असतं, ते त्यांची ऊर्जा अशी कायम कशी ठेवतात, कधी का ते थकत नाहीत. आपणच का असे कधी एक दिवस काही फार मोठं किंवा 2 दिवस काहीतरी मोठं काम करतो असं आपल्याला वाटतं आणि पुढच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी आपण एकदम शांत होऊन जातो, अरे नाही बस झालं, आता खूप केलं, तर आपण ब्रेक घेऊया, रिलॅक्स होऊया. पण हेच माणसं, तेंडुलकर असो, कोहली असो, अब्दुल कलाम सर असो, मोदी असो, अमिताभ बच्चन असो, लता मंगेशकर असो, हे का थांबत नाहीत, हे का ब्रेक घेत नाहीत, हे का प्रॅक्टिस 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 करत असतात प्रत्येक गोष्ट. म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये डेडिकेशन असतं, कमिटमेंट असते, करण्याची काहीतरी करण्याची वृत्ती ही सदैव जागृत असते त्यांच्यामध्ये. म्हणजे ही वृत्ती जी आहे ना, सदैव काहीतरी करण्याची, काहीतरी समाजाला चांगलं देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे, ती जागृत ठेवायला पाहिजे. आणि हीच ते लोक ठेवतात, हीच ती ऊर्जा सदैव ठेवतात आणि ते प्रॅक्टिस करत असतात. त्यांना जे आणि फोकस असतो त्यांचा, एकमेव लक्ष असतं त्यांना, की आपण जे करतो आहे येस त्याच्यामध्ये आपण असं काही करून जायचं आहे. आणि त्यांचं असंही नसतं की म्हणजे त्यांना फक्त त्यांचं काम माहिती असतं, की आपल्याला याच्यात आपल्याला करायचं आहे बस. ते ठरवतात आणि सुरू करतात आणि करत राहतात. आणि किती वेळ लागू दे त्याला, ते त्याच्यासाठी ते बघत नाहीत, की अरे नाही होत आहे, नाही होत आहे अजून, आणि डोकं ठेवून खाली, अरे नाही मला अपयशच येत आहे, अपयश, खचून जात नाहीत. अजून एक हा एक मुद्दा लक्षात घ्या, ते सदैव काही ना काहीतरी त्यांची वृत्ती असते, ती जागृत ठेवतात ते. नंतर ते खचून जात नाही. कुठलेही अपयश असेल हे टेम्पररी असतं. ते नेहमी लक्षात ठेवा, येस मी आतापर्यंत करत आलो आहे, प्रयत्न करतोय, करत राहणार, प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, यश मला नक्कीच मिळेल, मीच थांबणार नाही. संयम असतो त्यांच्याकडे एक. यश हे मिळण्यासाठीचा पेशन्स असतो त्यांच्याकडे. त्यांना सगळी गोष्ट इमिजिएट नको असते. ते वेळ देतात, प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी, करण्यासाठी वेळ देतात. ते वेळ नको त्या गोष्टींकडे ते वेळ खर्ची करत नाहीत. म्हणजेच काय तर आपल्याला वेळ द्यायचा आहे, वेळ प्रत्यय फोकस करायचा आहे आणि खचून जायचं नाही आहे. आणि थोडंसं तरी वाईट वाटलं, थोडंसं अपयश आलं तरी आपल्याला बाउन्स बॅक व्हायचं आहे. ही लोक तेच होतात. यशस्वी असामान्य कर्तृत्व करणारे लोक लगेच बाउन्स बॅक होतात. विदिन अ सेकंड म्हणा, विदिन अ मिनिट म्हणा, विदिन अ डे म्हणा, ते लगेच बाउन्स बॅक होतात आणि पुन्हा एकदा आपल्या कामाला लागतात आणि पुढे करत जातात आणि एकदा यशस्वी होतातच. यात मी माझं स्वतःचंही उदाहरण एक देईन. मी असं म्हणत नाही की काही मोठेपण आहे, पण द्यावंसं असंच वाटतंय, कारण का मी माझं CA 2006 साली चालू केलं होतं. 2005 मी आणि 2021 साली मला CA डिग्री मिळालेली आहे. म्हणजे साधारण 15-16 वर्षाचा कालावधी मी या गोष्टीला दिलेला आहे. पण यासाठी असं नाही की मी माझं बाकीचं सर्व आयुष्य बाजूला ठेवलं होतं. आयुष्य चालू होतं आणि चांगलंच चालू होतं, चांगला प्रयत्नच चालू होते, तिथेही चांगलं आपण जगत होतो, आनंदी होतो. आणि त्याबरोबर माझं CAचंही मी चालू ठेवलं. मी कुठेही, बरेच असे प्रसंग आहेत. माझा थोडासा छोटे स्टोरीचा व्हिडिओही माझ्या चॅनलवरती आहे आणि आपण एकदा कधीतरी डिटेलमध्ये ह्याबद्दल बोलूया. मी एक आता फटकन याबद्दल सांगतो, की आज मी 16-17 वर्ष त्याच्यासाठी दिले. मी पेशन्स ठेवले, संयम ठेवला, येस. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या गुरूंचा, म्हणजे जसे माझे सर आहेत, माझ्या घरच्या आईवडील आहेत, माझी बायको आहे, माझा भाऊ आहे किंवा माझे जवळचे जे कोणी आहेत, त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणून मी तर करू शकलो. मित्रमैत्रिणींचाही आहे. पण तो सपोर्टपेक्षा आपलाही त्याच्यामध्ये स्वतःचं गरजेचं आहे महत्त्व, स्वतःचं मोटिवेशन फार महत्त्वाचं आहे. आपल्याला कुठेही खचायचं नाही आहे, खचून जायचं नाही आहे. आपल्याला लगेच बाउन्स बॅक झालं पाहिजे. फक्त आपल्याला एकमेव ध्येय लक्षात ठेवायचं, की येस आपण करायला घेतलं, आपला धर्म आहे ते पूर्ण करायचं आणि आपण करणार. आपल्यामध्ये ती कुवत आहे. स्वतःचा विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवरती, की आपण ते करणारच आहोत. आपल्याला ते करता येणं, आपण त्याच्यासाठी जन्मलो आहोत आणि आपल्याला ते करायचं आहे. नुसतं रटाळ जीवन सर्वच जगत असतात. एक लक्षात ठेवा, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्याला एक रटाळ जीवन आयुष्यात जगायचं नाहीये.
काहीतरी करायचं आहे. हा माणसाचा जन्म आपल्याला का मिळाला? प्राणीमात्रांचा जन्म तुम्ही बघता, जे आपण करतो, आपण प्राणीच आहोत. ते सगळे करतात, पण त्यांना आहे का काही बुद्धी कोणाला दिली आहे? मानवाला हा मेंदू दिलेला आहे. तुम्ही जर पाहाल तर मानव असा प्राणी आहे जो स्वतःला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतो. पण प्राणी मात्र त्यांची तेवढीच लेवल असते, तेवढीच कुवत असते. ते एकापेक्षा जास्त पुढे जाऊ शकत नाही, तेवढा ते विचार करू शकत नाही, तेवढा त्यांचा मेंदू प्रगल्भ नसतो. तर मानवाला तो चान्स दिलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा की हा जन्म आपल्याला कशासाठी मिळाला आहे? आपल्याला काहीतरी व्हायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग ते स्वतःसाठी, पहिलं स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा स्वतः आपण जर केलं तर आपण काहीतरी समाजाला देऊ शकू. आणि त्यामुळे समाजाचं, त्यामुळे राज्याचं, देशाचं आणि जगाचं भलं होऊ शकतं. तर हे आणि त्याच्यासाठी काय आहे, सकारात्मक ऊर्जा जागृत ठेवण्यासाठी आपण सकारात्मक वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. जसं महात्मा गांधी म्हणतात, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका. ते आहेच. मी म्हणेन सकारात्मक वाचा, सकारात्मक पहा आणि सकारात्मक ऐका. वेळ वाया घालवू नका. 30-30 सेकंद, 1-1 मिनिटाच्या रील्समध्ये, तुमच्या इन्स्टावरचे, तुमचे फेसबुकवरचे, यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. आजच्या नवीन पिढीला हे माझी विनंती आहे की हा वेळ पुन्हा येणार नाही तुमच्या आयुष्यात. एकदा वेळ निघून गेली की निघून गेली, ती परत येत नाही. तर आजचा हा आपला पहिला व्हिडिओ याच्यावरच होता की आपल्यामधली सकारात्मक ऊर्जा जागवायची आहे. ती वृत्ती काहीतरी करण्याची आपल्याला जागृत ठेवायची आहे. आपल्याला लगेच बाउन्स बॅक व्हायचं आहे. आपल्याला अपयशाने खचून जायचं नाही आहे. चांगले विचार करायचे आहे, चांगलं वाचायचं आहे, चांगलं पाहायचं आहे आणि चांगलं ऐकायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही ती सकारात्मक ऊर्जा हळूहळू वाढवू शकता. तो पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचा रेट तुम्ही पुढे वाढवून नेऊ शकता आणि ठेवू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि नक्की शेअर करा. कारण का नॉलेज जेव्हा तुम्ही शेअर करणार तेव्हा कोणाला एकाला तरी ह्या गोष्टीचा फायदा झाला तर मी समजेन माझं काम पोचलं. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ नक्कीच बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आता ह्या व्हिडिओ सिरीजमधली व्हिडिओ फ्रिक्वेन्सी नक्कीच 1 ते 2 दिवसाची असेल. जसं आपलं मिशन डिजिटल भारत आणि व्यक्तित्व भारतमध्ये आपली व्हिडिओ सिरीजची फ्रिक्वेन्सी 8 ते 10 दिवसांचा असतं. पण ह्या व्हिडिओजमध्ये आपल्याला तुम्हाला जवळपास 1 ते 2 दिवसात वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला हे मिळतील की आपलं मिशन आहे मास्टरी, सेल्फ मास्टरी. 2024मध्ये आपल्याला मास्टर व्हायचं आहे, आपल्याला स्वतःवरती काम करायचं आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ पहा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.